दरम्यान उद्धव ठाकरे थोड्याच वेळात राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी जाणार आहेत। मात्र त्याआधीच आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तिथे नेमकं दृश्य कसं असणार आहे ते, अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने। महाराष्ट्र ज्या दृश्याची वाट बघतोय ते दृश्य सध्या आपण बघतोय। आदित्य ठाकरे हे आता रवाना झालेले आहेत शिवतीर्थावर जाण्यासाठी। त्याचबरोबर आता गणपती बाप्पावर झाल्यानंतर उद्धव ठाकरे सहकुटुंब बाप्पाचं दर्शन आज घेणार आहेत। राज ठाकरे यांच्या घरी ते जाणार आहेत, पण त्यापूर्वी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तयार केला गेलेला हा एक फोटो आहे ज्याच्यामध्ये ठाकरे कुटुंबीय आपल्याला एकत्र दिसतात। उद्धव ठाकरे हे आता शिवतीर्थाकडे रवाना झालेत, पण त्यापूर्वी एआयच्या मदतीने साकारलेला हा फोटो आपण बघतोय ठाकरे कुटुंबियांचा। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। संदीप, आता उद्धव ठाकरे सुद्धा इथून रवाना झालेले आहेत राज ठाकरे यांच्याकडे जाण्यासाठी। साधारण किती वेळात ते तिथे पोहोचतील आणि त्यापूर्वी आता जो एआय फोटो समोर आलेला आहे प्रत्यक्ष उद्धव ठाकरे राज ठाकरेंकडे पोहोचण्यापूर्वीच त्याविषयी नेमकं आणखी काय सांगता येईल? आपण पुन्हा एकदा संदीप यांना संपर्क करायचा प्रयत्न करूयात। सध्याचे दृश्य आहेत, संपूर्ण महाराष्ट्र हे दृश्य पाहायला खरं तर उत्सुक आहे असं म्हणायला हरकत नाही। ठाकरे बंधू आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा एकत्र यावेत अशी ती एक उत्सुकता वाढवणारी दृश्य आहेत। आणि एआयच्या मदतीने पुढारी न्यूजवर आम्ही तुम्हाला हे दृश्य दाखवतोय। गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी राज ठाकरेंच्या घरी उद्धव ठाकरे सहकुटुंब येत आहेत। अगदी थोड्याच वेळात ते तिथे पोहोचतील सुद्धा आणि प्रत्यक्ष हा फोटो सुद्धा समोर येईलच ज्या वेळेला ठाकरे बंधू भेटतील, गणपती बाप्पाचं दर्शन घेतील। पण त्यापूर्वी एआयच्या मदतीने साकारलेला हा विशेष फोटो पुढारी न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवतोय। प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याशी या संदर्भात आपण बोलूया। संदीप, आता उद्धव ठाकरे निघालेले आहेत, साधारण किती वेळात राज ठाकरेंकडे ते पोहोचतील? आणि दुसरं म्हणजे जो एआयचा फोटो सध्या आपण प्रेक्षकांना दाखवतोय, उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी पोहोचलेत, बाप्पाचं दर्शन झालंय असं दाखवणारा, त्याविषयी काय सांगता येईल? अगदी बरोबर आहे। पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंबीय जे आहे ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल होतील। रेड्डी काही वेळापूर्वीच मातोश्रीमधून निघालेले आहेत। प्रामुख्यानं एकाच गाडीमध्ये आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे बसलेले आहेत। तेजस ठाकरे मात्र त्यांच्यासोबत सध्या नाहीत असं आपल्याला समजतंय। आणि आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे एकत्र येणार याची जी चर्चा होती त्या चर्चेला एक दुजोरा म्हणून आजची ही खरं तर भेट म्हणावी लागेल। आणि शिवतीर्थावर यापूर्वी कधीही उद्धव ठाकरे हे गेलेले नव्हते। ज्या वेळेला राज ठाकरे शिवसेनेमधून बाहेर पडलेले होते त्यानंतर त्यांच्या गाठीभेटी होत होत्या, मात्र थेट मातोश्रीमधून शिवतीर्थावर कधीही उद्धव ठाकरे हे गेलेले नव्हते। पहिल्यांदाच गणरायाच्या दर्शनासाठी खरं तर उद्धव ठाकरे आणि त्यांचं सगळं कुटुंबीय जे ते जात आहेत राज ठाकरे यांच्या निवासस्थानी। काही दिवसांपूर्वी वरळी 2 मध्ये जो कार्यक्रम पार पडलेला होता त्या ठिकाणी देखील दोन्ही ठाकरे बंधूंची जी काही भेट असेल किंवा दोन्ही बंधूंचं जे प्रेम असेल ते संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं होतं। त्यावर राजकीय टीका देखील झालेल्या होत्या आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार किंवा याची चर्चा सुरू असतानाच आज पहिल्यांदाच गणेशोत्सव आजपासूनच सुरुवात होतोय। प्रतिष्ठापना संपूर्ण देशभरात सध्या होते आपण पाहतोय आणि त्या निमित्तानंच शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या घरच्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंबीय हे शिवतीर्थावर पोहोचतोय। आपण ही थेट दृश्य पाहतोय, त्यांच्या गाडीला खरं तर आपण फॉलो करतोय रिती। आणि सध्या त्यांचा कॉन्वॉय जो आहे तो जवळपास शिवतीर्थाच्या आसपास दाखल झालेला आहे। त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये जे आहे ते राज ठाकरेंच्या निवासस्थानी हे कुटुंबीय दाखल होईल। रिद्धी जी, संदीप धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी। पुन्हा एकदा ही 2 दृश्य आपण बघतोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अगदी थोड्याच वेळात भेटतील, कारण राज ठाकरेंच्या घरी गणपती बाप्पा आलेत आणि दर्शनासाठी उद्धव ठाकरे आता थोड्याच वेळात पोहोचतील। पण त्यापूर्वीच पुढारी न्यूजवर आपण एआयच्या माध्यमानं समोर आणलेला हा एक फोटो पाहतोय ज्याच्यामध्ये ठाकरे कुटुंबीय आपल्याला एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय।